सरकार बदललं की मंत्रालयामध्ये तोडफोडीला सुरुवात होते। आता पुन्हा एकदा मंत्रालयात नवीन दालन आणि अधिकाऱ्यांसाठी कार्यालय बनवायला सुरुवात झाली आहे। त्यामुळे मंत्रालयाच्या प्रत्येक मजल्यावर तोडफोडीचा आवाज घुमतोय। विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वी केलेली दालनं तोडून आता नवीन दालनं बनवायला सुरुवात झाली आहे। एवढंच नाही तर मंत्रालयातील सफाई करताना फायलींचा मोठा ढिगाराही पाहायला मिळतोय। याचा आढावा घेतलाय राजू सोनावणे यांनी। मंत्रालयामध्ये पुन्हा एकदा तोडफोडीला सुरुवात झालेली आहे। सरकार बदललं किंवा नवीन सरकार आलं तर तोडफोड सुरू होते आणि तोच तोडफोडीचा आवाज जो आहे तो मंत्रालयामध्ये घुमताना पाहायला मिळतोय। कारण आता पाहतोय आपण नवीन सरकार आलेलं आहे, नवीन दालना असतील, नवीन अधिकाऱ्यांच्या केबिन्स असतील, ते बनवण्याचं काम जे आहे ते सुरू झालेलं आहे। 6व्या मजल्यावरील हे सगळे दृश्य आहे, मुख्यमंत्री कार्यालयातलं आहे आणि या ठिकाणी पाहतोय आपण अनेक जे फर्निचर आहे, नवीन केबिन्स आहे ते बनवण्याचं काम सुरू झालेलं आहे। खरं तर सगळ्याच फ्लोअरवर झालेलं आहे, 7वा असेल किंवा जुन्या इमारतीमध्ये सगळीकडे फर्निचरचं काम सुरू झालेलं आहे। अनेक केबिनचं जे आहे ते तोडफोडीचं काम सुरू झालेलं आहे, कारण मंत्र्यांच्या अपेक्षेप्रमाणे, त्यांच्या मर्जीप्रमाणे जे आहे ते नवीन केबिन्स बनवायला सुरुवात झालेली आहे। खरं तर काही दिवसापूर्वीच ह्या सगळ्या केबिन्स आणि ही सगळी फर्निचरची कामं करण्यात आलेली होती, मात्र आता सरकार नवीन आले त्यामुळे आता काम सुद्धा नव्याने सुरू झालेलं पाहायला मिळते। कुठेतरी राज्याच्या तिजोरीमध्ये खडखडाट आहे, अनेक योजनांवरती जे आहे ते निर्बंध येण्याची शक्यता आहे आणि असं असताना मंत्रालयात किंवा मंत्र्यांच्या निवासस्थानावरती पुन्हा एकदा लाखो करोडो रुपयांचा खर्च जो आहे तो होताना पाहायला मिळतो। एवढंच नाही तर आता सरकार बदललंय आणि जो काही कचरा आहे, अगदी फायलींचा कचरा असेल किंवा इतर कचरा सुद्धा काढायला सुरुवात झालेली आहे। 6व्या मजल्यावरची ही दृश्य बघतोय, मुख्यमंत्री कार्यालयाचा हा परिसर आहे, हा जिना आहे आणि याच्यावरती पाहतोय आपण मोठ्या प्रमाणावरती कचऱ्याचा ढीग पडलेला आहे। ज्या फाईल्स आहेत ते काढण्याचं काम जे आहे ते सुरू झालेलं आपल्याला पाहायला मिळते। मोठा कचरा जो आहे तो आपल्याला पाहायला मिळतो। सगळ्या केबिन्स ज्या आहेत त्या खाली करण्यात आलेल्या आहेत, केबिन्स मधल्या फाईल ज्या आहेत त्या सुद्धा खाली होताना आपल्याला पाहायला मिळतात आणि हा सगळा कचरा जो आहे तो काढण्याचं काम सुरू झालं आहे। त्यामुळे आता नवीन सरकार आलेलं आहे आणि एकदम फर्निचर पासून तर सगळ्या नवीन केबिन्स पर्यंत जे आहे ते एकदम चकाचक करण्याचं काम जे आहे ते मंत्रालयामध्ये सुरू झालेलं आपल्याला पाहायला मिळते। मात्र हे चकाचक करताना पुन्हा एकदा लाखो करोडो रुपयांची पैशांची जी आहे ती उधळण सुद्धा होताना आपल्याला पाहायला मिळते। कॅमेरामन अजित कदम सर, राजू सोनावणे, एबीपी माझा, मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।